झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सॉरी सॉरी सॉरी, लागलं नाही ना तुम्हाला? नाही 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 लागलं, माफ करा. ते लक्ष नव्हतं. ऐकू पाणी आणू? नाही नाही, हे जरा विचारत होतो मी. जरा रिझल्ट आहे ना आज, त्यामुळे जरा अयो. या. मी पण जरा गोंधळाच होतो, मी पाहिलं नाही तुम्हाला. सॉरी. माझं पण जरा ते रिझल्टच्या डोक्यात होतं, म्हणून जरा बघितलं नाही. गाडी येते डायरेक्ट लागलं. कसला रिझल्ट? ते 10वीची परीक्षा दिली ना, आज 10वीचा रिझल्ट आहे. म्हणजे तसं आपलं पेपर बरे गेले, म्हणजे पास तर होणार आहे, पण थोडंफार डोक्यात असतं म्हणून, बाकी काय नाही. माफ करा, पण म्हणजे या वयात तुम्ही 10वीची परीक्षा दिली का? नोकरीची वगैरे काय गरज? नाही नाही, नोकरीचं काय नाही. नोकरी वाचवण्यासाठीच 10वीची परीक्षा साहेबांनी द्यायला सांगितली आम्हाला. तुमचं नाव काय? मी मारुती. सारंग मेंढरे. नमस्कार नमस्कार. कौतुक आहे तुमचं, तुम्ही 10वीची परीक्षा दिली या वयात. नाही, धन्यवाद साहेब. म्हणजे आधी असं वाटायचं, डोक्यात विचारायचं की लोक हसले तर या वयात शिकतो वगैरे, पण नंतर असं काही विचार केला नाही. मला सगळं क्लिअर होतं, म्हणजे काहीच गोंधळ नव्हता, एकदम क्लिअर. पण एक एकदा गोंधळ होतो, म्हणजे माणसं निवडताना सुद्धा काय आणि कसा निर्णय घ्यायचा काही कळत नाही. गोंधळतो आपण. नाही सारंग साहेब, एक सांगू का, म्हणजे आत्ताच भेटलोय, हे विचित्र भेटणे, पण असं मनापासून सांगावंसं वाटतं की साहेब, गोंधळून जाऊ नका. गोंधळायचं नाही, खरंच विचार करायचा, थोडासा संयम ठेवायचा, साहेब वाट बघायची. कसं सांगू, म्हणजे आमचे माळी सर नेहमी आम्हाला सांगतात की एकदा का गोंधळाचं धुकं ओसरलं ना, की अशी सुसाट वाट दिसते, त्याच्या बिंदास जायचं चालत, अजिबात थांबायचं नाही. छान बोलता तुम्ही. थँक्यू. आता थांबायचं नाही. थांबायचं नाही. तुम्हाला सोडून? नाही नाही नाही, मी जातो, माफ करा. लागलं. नाही नाही, खरं मला पण माफ करा आणि शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. चला. खरंच लागलं सर, चांगली गाडी, मोठी गाडी. येतो साहेब. या. जय जय विठ्ठले रखुमाय, 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हरी म्हणा, पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सारंग साहेब, तुम्ही? सारंग साहेब, अहो सखदेव सरांनी लई भारी काम केलंय बघा. अहो काम काय मागं लागलीच असतात, घरचे टेन्शन कटकटी, अजून पांडुरंगाचं नाव घेतलं तर दिवस कसा एकदम लई झक्काच जातो बघा. काका बरोबर बोलले, खरंच खूप छान काम केलंस तू. माणसाला ना कुठून तरी ऊर्जा मिळायला हवी, आणि गोष्ट जेव्हा त्याच्या भक्तीची असते तेव्हा ती भक्ती त्याच्या कामातून पण उतरते. आवडलं मला. पांडुरंगा. हा, तुम्हाला मेल केलाय मी, जरा चेक करा. पटकन रिप्लाय करा प्लीज. सारंगने माझा फोन कट केला.
भैरवीजी, मी खूप महत्वाच्या कामात आहे. अर्जंट काही असेल तर प्लीज पटकन बोला. थोडं अर्जंट आहे म्हणूनच फोन केलाय. तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं मला, पण माझं थोडं ऐकून घे. म्हटलं सावलीची एकदा भेट घ्यावी, तिला खूप बघावंसं वाटतंय. एक काम करा ना तुम्ही दोघे घरी जेवायला या, म्हणजे आपल्या निवांत गप्पा पण होतील. मला माहिती आहे भैरवीजी तुम्हाला काय बोलायचं आहे. खरं सांगू माझी इच्छा नाही आहे बोलायची आणि भेटायची सुद्धा. मी जरा महत्वाच्या कामात आहे, आपण नंतर बोलूयात प्लीज. थँक्यू. सारंग इतका त्रास द्यायचा, नीलला इतका त्रास द्यायचा, आणि सोहमला तेव्हा काही कळायचं नाही. सोहम खूप लहान ना, पण तरी सुद्धा सारंग दादा म्हणेल ते. तो फॅन्सी ड्रेसचा किस्सा आठवतोय? परकर पोलका घालून गेला होता. ए नाही, साडी होती सर. मोठ्यानी काय होतं? साडी घातली, किस्सा सांग पण चल. फॅन्सी ड्रेस होता आणि त्यावेळेला मला बनायचं होतं टीचर. हा, तर ह्यानी सांगितलं मला की साडी घाल आणि जा. आणि टीचर साड्या नेसतात ना. बरोबर आहे. पण मी सर होऊ शकलो असतो ना. त्याला नंतर कळलं. मोठा कोण आहेस तू? भैरवी सॉरी, मी तुझा मिस कॉल. ऐक, तिला बसू दे. नाही नाही सोहम, बबलू, असू दे. खुर्ची द्या. तिला तर असू दे. अगदी छोटंसं काम होतं तुझ्याकडे म्हणून आले होते. तू फोन नाही घेतलास ना. अगं नाही, सॉरी. मी मिस्ड कॉल बघितला तुझा, पण खूप दिवसानंतर गप्पांचं फड रंगलाय आमच्याकडे, म्हणून मी करणारच होते. काही महत्वाचं काम होतं. नाही, बरोबर आहे. कुटुंब एकत्र राहण्यासाठी असे गप्पांचे फट रंगत राहिले पाहिजे. नाही, कुटुंबानी एकत्र असणं आणि त्यांच्यामध्ये संवाद असणं फार महत्वाचं आहे. सांग ना, काही काम होतं? काम आहे तसं महत्वाचंच आहे. तुला तर माहितीच आहे, सावली गेले कित्येक वर्ष ताराला असिस्ट करते, आणि आता तिची इतकी सवय झाली आहे ना की तिच्याशिवाय आमचं पानही हालत नाहीये ग. एवढ्या इव्हेंट्सचा सगळा पसारा कसा सांभाळायचा कळत नाहीये मला. ती असली की कसं माझं अर्ध टेन्शन जातं. मग काय झालं? काय पुन्हा हिने काहीतरी घोळ घातला वाटतं. तिने काही घोळ नाही घातलाय, पण हो, घोळ झालाय खरा. तुला काय म्हणायचं स्पष्ट सांग, मला नाही कळत आहे. तिलोत्तमा, सारंगने सावलीला आमच्याकडे काम करायला नकार केलाय. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज